एमएलसी किंवा राज्यसभा किंवा मंत्रिपदाची अपेक्षा वरिष्ठ मी नेते राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषदेवर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलंय. गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलंय. मी राज्याचा अध्यक्ष झालो, मी माझ्या गावचा शाखेचा अध्यक्ष होतो, तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, राज्याचा अध्यक्ष झालो, गावचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, आमदार झालो, खासदार झालो, केंद्रात मंत्री झालो. माझे 2 मुलं आमदार आहेत आता. याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे? मला आमदारकी लागत नाही, मला खासदारकी लागत नाही. आणि लढलो तर पुन्हा 2029ची लोकसभेची निवडणूक लढन. पक्षानं जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे. आताच आपण म्हणले की दोघांनी एकमेकाला शिव्या दिल्या आणि दोघांमुळे खासदार कार्यकर्ता नाराज झाला आणि त्यानं मतदान यावेळेस विधानसभेला भाजपला केलेलं आहे. मग लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला महाराष्ट्र सीट कमी आहे. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना जे कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यापेक्षा त्यांनी कन्फ्यूज जादा केलं. राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं आणि कन्फ्यूज करणं हे 2 भाग आहेत. आम्ही कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, पण त्यांनी कन्फ्यूज केलं की यांचे 400 खासदार जर निवडून आले तर ही घटना बदलणार आहे. अरे 72 वेळेस काँग्रेसने या देशाची घटना बदलली. आणि तुम्हाला सांगतो हे संविधानाबद्दल बोलतात. या देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी राहिले, पण या संपूर्ण देशाला ते घटना लागू करू शकले नाही. एक प्रधान, एक निशान, एक संविधान ही आमच्या पक्षाची घोषणा होती. पण जम्मू काश्मीरमध्ये 2 झेंडे होते, एक काश्मीरचा आणि एक भारताचा. तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याचा दर्जा, प्रधानमंत्री मुख्यमंत्री म्हणत नव्हते. ते आपले कायदे त्यांना सगळे लागू नव्हते. 370, 35 एक जो कलम होतं त्या कलमानुसार त्यांना एक विशेष प्रकारचा अधिकार होता. जर एक संघ देश आहे तर या एक संघ देशामध्ये सगळ्या माणसाला सारखे कायदे लागू असले पाहिजे होते, पण त्या ठिकाणी कायदे लागू नव्हते. दलिताला आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी. ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या, नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या. फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मग जर संविधान लागू करायचं साऱ्या देशाला लागू व्हायला पाहिजे होतं ना. पण एक देश यांनी कधीच लोकांच्या पुढे ठेवला नाही. आणि ज्या टायमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि गृहमंत्री अमित भाई झाले, त्यांनी 2022ला 370, 35 हे काढलं आणि आत्ता खऱ्या अर्थानं संविधान साऱ्या देशाला लागू झालं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे संविधान बदलणार आहे. अरे आम्ही तर संविधानाची पूजा करतो, संविधान आमच्यासाठी ग्रंथ आहे. आणि त्यामुळं ते कन्फ्यूज केलं लोकांना. त्यांनी लोकांच्या लक्षात आलं की अरे यांनी लोकसभेला खोटं बोलले म्हणून विधानसभेला लोक त्यांच्या खिलाफ गेले आणि मतदान आम्हाला केलं. आपण महात्मा गांधीजींना एक सन्मान देता, देश सन्मान देतो, चलनावर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. एमएलसी किंवा राज्यसभा किंवा मंत्रिपदाची अपेक्षा वरिष्ठ मी राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषदेवर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलंय. गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलंय. मी राज्याचा अध्यक्ष झालो, मी माझ्या गावचा शाखेचा अध्यक्ष होतो, तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, राज्याचा अध्यक्ष झालो, गावचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, आमदार झालो, खासदार झालो, केंद्रात मंत्री झालो. माझे 2 मुलं आमदार आहेत आता. याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे? मला आमदारकी लागत नाही, मला खासदारकी लागत नाही. आणि लढलो तर पुन्हा 2029ची लोकसभेची निवडणूक लढन. पक्षानं जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे. आताच आपण म्हणले की दोघांनी एकमेकाला शिव्या दिल्या आणि दोघांमुळे खासदार कार्यकर्ता नाराज झाला आणि त्यानं मतदान यावेळेस विधानसभेला भाजपला केलेलं आहे. मग लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला महाराष्ट्र सीट कमी आहे. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना जे कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यापेक्षा त्यांनी कन्फ्यूज जादा केलं. राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं आणि कन्फ्यूज करणं हे 2 भाग आहेत. आम्ही कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, पण त्यांनी कन्फ्यूज केलं की यांचे 400 खासदार जर निवडून आले तर ही घटना बदलणार आहे. अरे 72 वेळेस काँग्रेसने या देशाची घटना बदलली. आणि तुम्हाला सांगतो हे संविधानाबद्दल बोलतात. या देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी राहिले, पण या संपूर्ण देशाला ते घटना लागू करू शकले नाही. एक प्रधान, एक निशान, एक संविधान ही आमच्या पक्षाची घोषणा होती. पण जम्मू काश्मीरमध्ये 2 झेंडे होते, एक काश्मीरचा आणि एक भारताचा. तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याचा दर्जा,
प्रधानमंत्री मुख्यमंत्री म्हणत नव्हते, ते आपले कायदे त्यांना सगळे लागू नव्हते. 370 35 एक जो कलम होतं त्या कलमानुसार त्यांना एक विशेष प्रकारचा अधिकार होता. जर एक संघ देश आहे तर या एक संघ देशामध्ये सगळ्या माणसाला सारखे कायदे लागू असले पाहिजे होते, पण त्या ठिकाणी कायदे लागू नव्हते. दलिताला आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी. ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या, नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या. फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मग जर संविधान लागू करायचं साऱ्या देशाला लागू व्हायला पाहिजे होतं ना. पण एक देश यांनी कधीच लोकांच्या पुढे ठेवला नाही. आणि ज्या टायमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि गृहमंत्री अमित भाई झाले, त्यांनी 2022ला 370 35 एक काढलं आणि आत्ता खऱ्या अर्थानं संविधान साऱ्या देशाला लागू झालं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे संविधान बदलणार आहे. अरे आम्ही तर संविधानाची पूजा करतो, संविधान आमच्यासाठी ग्रंथ आहे. आणि त्यामुळं ते कन्फ्यूज केलं लोकांना. त्यांनी लोकांच्या लक्षात आलं की अरे यांनी लोकसभेला खोटं बोलले, म्हणून विधानसभेला लोक त्यांच्या खिलाफ गेले आणि मतदान आम्हाला केलं. आपण महात्मा गांधीजींना एक सन्मान देता, देश सन्मान देतो, चलनावर सुद्धा त्यांचे फोटो आहेत, ती वर्तवली जाते, चाचपणी देखील करताय. भविष्यात काय चित्र असेल, नेमकं आत काय चालू आहे? हे निर्णय झाला नाही. पक्ष संघटनेतले आम्ही जे कोणी कोर ग्रुपची मंडळी आहे ती आम्ही एकत्र बसू आणि या विषयावर चर्चा करू आणि मग निर्णय जाहीर करू. आगामी निवडणुकांच्या तारखा अजून क्लिअर नाहीत, मात्र तुमची तयारी जोरदार आहे. आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये विजय मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे. नेमकं कोणता नवा प्लॅन वापरला जाणार आहे का, किंवा काही नवा प्लॅन तुमच्याकडे आहे का? हे बघा, भारतीय जनता पक्ष काही नवीन प्लॅन तयार करत नसतो. एक निवडणूक संपली की दुसऱ्या दिवशी पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागत असतो. आमचा प्लॅन तयारच आहे. आम्ही काही नवीन पक्ष आहे का आता काल परवा निघलो? हा काल परवा निघलेला पक्ष आहे का? पक्षाची परंपरा पहा, पक्षाची रचना पहा कशी येतं. अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जीपासून हा पक्ष चालत आलाय आणि सामूहिक नेतृत्व आहे. दर 3 वर्षांनी निवडणुका होत्यात. एकदा दोनदा राज्याचा एकदा अध्यक्ष झाला दोनदा, तर तिसऱ्यांदा अध्यक्ष होतात नाही. म्हणजे पक्ष नेतृत्वाची फळी उभा करणारा हा पक्ष आहे. शरद पवारचं पहा, स्थापनेची तेच, आत्ताही तेच. फारुख अब्दुल्लाची पहा, स्थापनेच्या वेळेस तेच, आत्ताही तेच. उद्धव ठाकरेचे पहा, स्थापनेच्या वेळेस तेच, आत्ताही तेच. लालू प्रसाद यादवचं पहा, स्थापनेच्या वेळेस, आत्ताही तेच. आमचा कुटुंब म्हणजे परिवार आहे, त्यांची पार्ट्या म्हणजे परिवाराच्या पार्ट्या आहेत. हा फरक समजून घ्या. आमच्या संघटनेमध्ये सरकार आलं तरी आणि सरकार नसलं तरी संघटनेचं काम हे चालूच असतं. तुम्ही एक अभ्यासू नेतृत्व आहात, यानंतर तुम्हाला काय वाटतं इतर पक्षांची भवितव्य, दिशा, तर त्यांचं भविष्य काय असेल? हे भविष्य ठरवण्याचे अधिकार मतदाराला आहे. आम्ही नाही अधिकार ठरवत. आमचा पक्ष कोणाचं भविष्य नाही ठरवत. पक्षाचं भविष्य ठरवण्याचे अधिकार संपूर्णपणानं या देशातल्या मतदाराला आहे. आणि मतदार एवढा हुशार आहे आपला, तर कोणाचं पाऊल चांगल्या दिशेनं पडतं, कोणाचं पाऊल वाईट दिशेनं पडतं याच्यावर नजर ठेवून असतो. आणि म्हणून मागच्या काळामध्ये ज्या काही चुका केल्या काही राजकीय पक्षांना, त्याची सजा या विधानसभेच्या निवडणुकीत भोगली त्यांनी. तर येत्या आता अजून 5 वर्ष बाकी आहेत संपूर्ण. तर हे अमित शहांच्या मालकीचा पक्ष आहे असे तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात. संजय राऊत आणखीन काय म्हणले तुम्हाला माहिती आहे? शरद पवारवर बी टीका केली त्यांनी परवा, की शरद पवारने एकनाथ शिंदेचा सन्मान नाही करायला पाहिजे होता. शरद पवार काय त्यांचे खुट्याचे बांधलेत का? हा. आणि कोणताही राजकीय पक्ष जर मित्र पक्ष असेल आणि एखादा निर्णय करायचा असेल तर सामूहिकरित्या बसून एखादा निर्णय जर केला तर काय ते एकमेकाचे बांधलेत का? राजकीय पक्षाने एकत्र बसू नये का? आम्ही एकत्र बसतो, हेच तर संजय राऊताचं दुःख आहे. कारण हे एकत्र बसत नाही, कारण यांच्या कुटुंबाचा पक्ष आहे. आमचं पक्ष म्हणजे परिवार आहे आणि यांचा पक्ष म्हणजे परिवाराचा पक्ष आहे. हा आमच्या दोघातला फरक आहे. दादा, कालच लव जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा झालेली आहे. पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली. असं असताना सुद्धा कालच आजचीच घटना आहे की जालन्याचे तुमचे एक नर्स होती, तिची हत्या करण्यात आली एका तरुणाकडून आणि त्याला ती घटना आजची नाहीये. अशा प्रकारचे प्रकार राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घडतायत. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून सरकारला या गोष्टीचा विचार करावा लागतो की जर असे लवजिहादचे प्रकार घडत असतील तर त्याच्यावर कायदा करण्याची आत्ता वेळ आलेली आहे. प्रकरण आजचं नाही आहे. आणि मुद्दाम होऊन जाळ्यात फसवणे, आम्ही दाखवणे, वेगवेगळ्या प्रकारानं अशा घटना घडून आणणे आणि नंतर सोडून देणे असे प्रकार या राज्यात आणि या देशात खूप चालू आहे. आणि म्हणून हे सरकार राज्यातलं आणि केंद्रातलं ह्याच्यावर कायदा आणण्याची शक्यता आहे. बरं, तुम्हाला असं वाटतंय का ह्या ज्या निवडणुका झाल्या, विधानसभा, लोकसभा, त्यानंतर इतर पक्ष नामशेष होत चालले, परिस्थिती खराब होत चालली आहे, एवढंच काय तर थोडंफार जे काय उरलंय
ते सुद्धा तुम्ही वरवडून घेऊ राहिले. म्हणजे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येतात. असं आहे, लोकसभा संपल्या, विधानसभा संपल्या, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका कधी होतील हे कोर्टाचे निर्णय अवलंबून आहे. हा जो मधला पिरियड आहे याला आम्ही म्हणतो कुलिंग पिरियड आहे. या पिरियडमध्ये प्रत्येकानं आपल्या डोक्यात काही विशिष्ट असलेल्या कामाचा निपटारा करावा लागत असतो. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे. या संघटन पर्वामध्ये जे कोणी आमचे जवळचे वाटणारे आहेत किंवा जे आम्हाला सोडून गेले परंतु आत्ता येऊ इच्छितात अशांना आम्ही जवळ करू राहिलो. हे करत असताना बाकीच्या पक्षातले लोक आमच्या देऊ राहिले आणि ते नामशेष होऊ राहिले. कशामुळे नामशेष होऊ राहिले? हे बघा, मूळ विचारापासून जर माणूस दूर जात असेल तर मतदाराला तो माणूस कधीच पसंत पडत नाही. शिवसेनेला शिव्या घालण्यात शरद पवारचा जमाना गेला. शरद पवारला शिव्या घालण्यात उद्धव ठाकरे सेनेचा जमाना गेला आणि एकमेकाला शिव्या घालले यांनी गावागावात, त्याच्यामुळे भांडणं लागले. आणि हे वरच्यावर जरी एकत्र येत असेल तर मतदारांनी तो विचार केला की यांना आता भुईसपाट केल्याशी जमत नाही. आणि आज संख्या 50च्या आत आहे सगळ्यांची म्हणून. त्यामुळं हे आमच्या दृष्टीनं संपलेलेच आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ द्या, भारतीय जनता पक्ष ती निवडणूक जिंकणार आहे. त्या टायमाला उद्धव सेनेमध्ये दोघं बापलेकच राहणार आहे. त्याचं कारण आहे संजय राऊत. एकनाथ शिंदे जर बाहेर पडले असतील शिवसेनेतून त्याचं कारण आहे संजय राऊत. शरद पवार साहेबाला जर बाहेर काढायची कोशिश चालली असेल त्याचं कारण आहे संजय राऊत. भास्कर जाधव म्हणत असेल मला मोकळेपणानं काम करता येत नाही, त्याचं कारण आहे संजय राऊत. संजय राऊत पक्ष पुढेला जबाबदार आहे. आगामी निवडणुकांमध्ये तुम्ही एक फोटो आहे कुठेतरी त्याचा आम्ही निषेध करतो. काय कारवाई करणार? कारण अरे, रशियावर कार्य करण्याचा आम्हाला अधिकार आहे का? आम्ही निषेध करतो. MLC किंवा राज्यसभा किंवा मंत्रिपदाची अपेक्षा मी वरिष्ठ नेते आहात. राज्यसभेवर जाणार नाही, मी विधान परिषदेवर जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला पक्षानं खूप दिलंय. गावच्या सरपंचापासून केंद्रीय नेतेपर्यंत मला पोहोचवलंय. मी राज्याचा अध्यक्ष झालो, मी माझ्या गावचा शाखेचा अध्यक्ष होतो, तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा अध्यक्ष झालो, राज्याचा अध्यक्ष झालो, गावचा सरपंच झालो, पंचायत समितीचा सभापती झालो, आमदार झालो, खासदार झालो, केंद्रात मंत्री झालो. माझे 2 मुलं आमदार आहेत आता. त्याच्यापेक्षा पक्षानं मला काय दिलं पाहिजे? मला आमदारकी लागत नाही, मला खासदारकी लागत नाही. आणि लढलो तर पुन्हा 2029ची लोकसभेची निवडणूक लढन. पक्षानं जर आदेश दिला तो काम पक्षाचं करायला मी तयार आहे. आताच आपण म्हणले की दोघांनी एकमेकाला शिव्या दिल्या आणि दोघांमुळे खालचा कार्यकर्ता नाराज झाला आणि त्यानं मतदान यावेळेस विधानसभेला भाजपला केलेलं आहे. मग लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला महाराष्ट्रात सीट कमी आहे. असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांना जे कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं त्यापेक्षा त्यांनी कन्फ्यूज जादा केलं. राजकारणामध्ये कन्व्हिन्स करणं आणि कन्फ्यूज करणं हे 2 भाग आहेत. आम्ही कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, पण त्यांनी कन्फ्यूज केलं की यांचे 400 खासदार जर निवडून आले तर ही घटना बदलणार आहे. अरे 72 वेळेस काँग्रेसने या देशाची घटना बदलली. आणि तुम्हाला सांगतो संविधानाबद्दल बोलतात. या देशाच्या पंतप्रधानपदी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी राहिले, पण या संपूर्ण देशाला ते घटना लागू करू शकले नाही. एक प्रधान, एक निशान, एक संविधान ही आमच्या पक्षाची घोषणा होती. पण जम्मू काश्मीरमध्ये 2 झेंडे होते, एक काश्मीरचा आणि एक भारताचा. तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याचा दर्जा, प्रधानमंत्री मुख्यमंत्री म्हणत नव्हते. ते आपले कायदे त्यांना सगळे लागू नव्हते. 370, 35 एक जो कलम होतं त्या कलमानुसार त्यांना एक विशेष प्रकारचा अधिकार होता. जर एक संघ देश आहे तर या एक संघ देशामध्ये सगळ्या माणसाला सारखे कायदे लागू असले पाहिजे होते, पण त्या ठिकाणी कायदे लागू नव्हते. दलिताला आरक्षण नव्हतं त्या ठिकाणी. ग्रामपंचायतच्या निवडणुका होत नव्हत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत नव्हत्या, नगरपालिकेच्या निवडणुका होत नव्हत्या. फक्त राज्य सरकार आणि केंद्र सरकार. मग जर संविधान लागू करायचं साऱ्या देशाला लागू व्हायला पाहिजे होतं ना. पण एक देश यांनी कधीच लोकांच्या पुढे ठेवला नाही. आणि ज्या टायमाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले आणि गृहमंत्री अमित भाई झाले, त्यांनी 2022ला 370, 35 एक काढलं आणि आत्ता खऱ्या अर्थानं संविधान साऱ्या देशाला लागू झालं. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की हे संविधान बदलणार आहे. अरे आम्ही तर संविधानाची पूजा करतो, संविधान आमच्यासाठी ग्रंथ आहे. आणि त्यामुळं ते कन्फ्यूज केलं लोकांना. त्यांनी लोकांच्या लक्षात आलं की अरे यांनी लोकसभेला खोटं बोलले म्हणून विधानसभेला लोक त्यांच्या खिलाफ गेले आणि मतदान आम्हाला केलं. आपण महात्मा गांधीजींना एक सन्मान देता, देश सन्मान देतो, चलनावर सुद्धा त्यांचे फोटो आहेत. तोंडावरती सुरेश बनकर हे भाजप सोडून
ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते, आता पुन्हा ते स्वगृही परतले, त्यांची घर वापसी झालेली आहे. कुठेतरी एक मोठा धक्का हा ठाकरे गटांना मानला जातोय आणि जे अब्दुल सत्तार आहेत त्यांचे ते विरोधक आहेत आणि ते इथं आल्यानंतर देखील असं म्हणतात की मी सत्तारांच्या विरोधातच काम करणार आहे. हे बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य इतर राजकीय पक्षाचा जर या विधानसभेच्या निवडणुकीत विचार केला तर अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जाऊन निवडणुका लढले. काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले. आता अर्थात जे कोणी निवडणुकीमध्ये अपयशी ठरले, पराभूत झाले, ते तर प्रवाहाच्या बाहेर राहू शकत नाही. आणि तसेच सुरेश बनकर झाले, आमचे घनसावंगीचे उमेदवार झाले, असे काही उमेदवार, एकनाथ जाधव झाले वैजापूरमधले, असे काही आमचे जे परंपरागत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडलेले लोक होते, त्यांना तर भारतीय जनता पक्ष जवळचा वाटतो. त्यामुळं जर तुम्हाला निवडणुकीनंतर एखाद्या दुसऱ्या पक्षात जायचा जर विचार आला असेल मनात, तर पूर्वश्रमीचा आपला जो पक्ष तोच जवळचा वाटणार आहे. आणि त्यामुळं आज ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, घनसावंगीचे घाटगे असतील, एकनाथ जाधव असतील, सुरेश बनकर असतील, हे मूळ प्रवाहामध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांनाही आनंद आहे आणि पक्षाच्या नेत्यांनाही आम्हाला आनंद आहे सगळ्यांना. पण महायुतीमध्ये असताना देखील अब्दुल सत्तारांवरती जर